ऊसतोड मजूर देतो म्हणून फसवणूक केलेल्या ऊस वाहतूकदार व वाहन मालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणारही नाही, असा इशारा युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी बोलताना दिला। शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहूराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली आज करमाळा तहसील व पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर ऊसतोड मजुरांकडून फसवणूक झालेल्या वाहतूकदारांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी शंभू फरतडे बोलत होते। अधिक बोलताना फरतडे म्हणाले की तालुक्यातील ऊस क्षेत्र व कारखाने यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध बँक, फायनान्स तसेच सावकारी कर्ज काढून वाहने व ऊसतोड टोळ्या करून ऊस वाहतूक व्यवसाय सुरू केला होता। मात्र ऊसतोड मुकादम हे पैसे घेऊन देखील कामगार कोयते देत नसल्याने अनेक युवक कर्जबाजारी झाले आहेत। त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे। हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात जात असून ज्या वाहतूकदाराकडे नोटरी, चेक, बँक व्यवहार तपशील असेल त्यांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत। विशेष पथक तयार करून याचा सखोल तपास करून पैसे मिळवून देण्यात यावेत अशी आग्रही मागणी केली। ज्या ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली त्या मुकादमांवर ऊस वाहतूकदारांची मुकादमांनी फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल कोण म्हणतं देत नाही।